घरी जर काही पार्सल आलं ना, की मला तर काहीतरी वेगळाच आनंद होतो. आता ह्या पार्सल अनबॉक्स तर करतेच मी, पण त्याच्या आधी रिशूसाठी पालक खिचडी बनवली होती मी. ती तुमच्यासोबत शेअर करते. कसं आहे, आपल्या प्रत्येक आईला असं वाटतं, की आपल्या मुलांनी खूप हेल्दी खाल्लं पाहिजे, छान खाल्लं पाहिजे. तसंच मलाही वाटतं. मग मी रिशूसाठी असं काही ना काही करत असते आणि ते तुम्हाला आवडतं पण. आणि ही खिचडी काही विशेष काही केलेलं नव्हतं मी. फक्त आपण जी हिंगाची फोडणी घालतो ना, हळद, हिंग, लसूण त्याच्यावरती पालक परतून घेतला होता. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तुम्ही तुमच्या बाळासाठी ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या बाळाने खाल्ली का खिचडी. माझं बाळ तर खूप आवडीने खातं ही खिचडी. आणि मग त्याच्यानंतर काय, खिचडी होईपर्यंत रक्षितही छान खेळत होता. त्याचा मूड मस्त होता. मग हा खेळतोय तोपर्यंत आपण आलेलं पार्सल अनबॉक्स करूया. कसं आहे, पार्सल अनबॉक्स करायची मला घाई का होती किंवा तुम्हाला असं वाटतं ही इतकी घाई का करते पार्सल अनबॉक्स करायची. आपण कुठलीही वस्तू जर मागवतो ना, तर ती खूप विचार करून मागवतो किंवा ती कुठे लावायची, कशी लावायची, असं काहीतरी प्लॅनिंग असतो. मग ती वस्तू आपण जसं एक्सपेक्ट केलं तशी आली का नाही, हेच बघायची घाई, बाकी काही नाही. आणि मग काय, पार्सल बघितलं, ओपन केलं. मी लॅम्प मागवले होते, पण खरंच हे लॅम्प इतके सुंदर आले होते, म्हणजे मी जितकं काय एक्सपेक्ट करते त्याच्यापेक्षा खूप छान आले होते. त्यानंतर आपली खिचडी तोपर्यंत झालेली होती. आणि हो, तुमचं बाळ जर का 7 किंवा 8 महिन्याचं असेल ना, तर तुम्ही मिक्सरला लावून असं पेजसारखी करूनही त्याला देऊ शकता. मी फक्त मऊ करते मस्त खिचडी आणि रक्षित आता 14 महिन्याचा झाला आहे, त्याच्यामुळे तो आवडीने खातो अशीच खिचडी. सो तुमच्या बाळाने खाल्ली का मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या बाळाने तो खूप छान खाल्ली. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.